नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपल्या जो 500 एकर जागा आहे, त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये हे संपूर्ण व्यवस्थापन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्याला करावं लागतं। पण 2015 साली देखील अतिशय चांगल्या पद्धतीने हे व्यवस्थापन आपण करू शकलो आणि 15चा कुंभ देखील कुठलीही दुर्घटना न होता त्या ठिकाणी आपण पार पाडला। पण यावेळेस त्याच्यापेक्षा मोठं आव्हान आहे, कारण प्रयागराजचा कुंभ पाहिल्यानंतर सर्वांचं मत आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभालाही किमान 5 पट जास्त लोक यावेळेस येतील, 5 पट भाविक जास्त या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे एक मोठी जबाबदारी ही आपल्यावर या ठिकाणी आहे। त्यांची व्यवस्था नीट झाली पाहिजे, सुरक्षा नीट झाली पाहिजे, दुर्घटना होऊ नये, पर्वस्नान अमृत स्नान हे सगळं योग्य प्रकारे झालं पाहिजे। आणि त्यासोबत जी काही यातली भाविकता आहे, कारण कुंभामध्ये व्यवस्था सरकार करतं पण कुंभ सरकार चालवत नाही। आमचे जे साधू संत महंत आहेत हे कुंभ चालवतात, त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था चोख करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली आणि मला सांगताना या गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये 20,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये घेतली आहे। आणि मला असं वाटतं संपता 25,000 कोटी रुपयाची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावी लागतील। त्यातली जवळपास 20,000 कोटीची कामं तर मंजूर केलेली आहेत आणि त्यातल्या 6,000 कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील आपण केलेलं आहे। मला या निमित्ताने खरोखर आपल्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायचं आहे। विभागीय आयुक्त असतील, आपल्या महानगरपालिका आयुक्त असतील, किंवा या ठिकाणी आता आपले मेला आयुक्त आलेले आहेत ते असतील, जिल्हा परिषदेचं प्रशासन असेल, आपला पोलीस विभाग, या ठिकाणी पोलीसचे आपले सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, या सगळ्या लोकांनी, मग ते इरिगेशनचे असतील, अजून PWDचे असतील, सगळ्यांनी अतिशय कोऑर्डिनेटेड अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कामं करू शकतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।